श्री स्वामी समर्थ सर्वांना. बघा, श्रावण महिना हा खूप पवित्र मानला जातो आणि यात आहेत आपल्याला आता रक्षाबंधन म्हणजेच राखी पौर्णिमा येत आहे बघा. आणि ह्या पौर्णिमा 2 आलेल्या आहेत, म्हणजे 27 तारखेला एक आणि 28 तारखेला एक आलेली आहे. तर आपल्याला रक्षाबंधनाची पौर्णिमा ही आपल्याला 28 तारखेला साजरी करायची आहे. आता 27 तारखेला आपल्याला सकाळी 9:08 सुरू झालेली आहे बघा पौर्णिमा. ते आपल्याला 28 तारखेला 9:48 ही पौर्णिमा होती, म्हणजे आहे. आणि त्याच्यामुळं आपल्याला रक्षाबंधनाची पौर्णिमा ही आपल्याला 28 तारखेला साजरी करायची आहे. तर ही रक्षाबंधनाचा योग्य मुहूर्त कुठला, किंवा राहू काळ कधी आहे, औक्षण कधी करावे, किंवा ताटात कोणत्या वस्तू ठेवाव्या, आणि पहिली राखी कोणाला बांधावी, ही या सर्व प्रश्नांची उत्तरं पुढं मी देणारच आहे. आणि चला मग बघूया पहिल्यांदा की रक्षाबंधनाचा योग्य मुहूर्त कुठला आहे. तर एकदम असा पवित्र मानला जातो बघा दिवस, एकदम आनंदाचा दिवस मानला जातो. रक्षाबंधन म्हणजे भाऊ बहिणीच्या प्रेमाचा दिवस असतो बघा रक्षाबंधन म्हणजे. आणि एकदम अशी या दिवशी लगबग चाललेली असते, प्रसन्नतेचा दिवस असतो या दिवशी, आणि सर्वांनाच घाई असते बघा या रक्षाबंधनाची आणि आवराआवरची. त्याच्यामुळं या दिवशी रक्षाबंधनाचा योग्य वेळ कुठला आहे बघूया चला. बघा, सकाळी 6:08 ते 10:53 खूप योग्य काळ आहे बघा राखी बांधण्यासाठी. आणि दुसरा काळ आहे. या काळात तुम्ही राखी बांधू शकता बघा, योग्य काळ आहे. आणि शक्यतो सकाळ बांधलेली राखी खूप छान असते, दिवसभर राहते बघा. आणि दुसरा आहे दुपारी 11:47 ते 12:56 आहे. पण शक्यतो भर दुपारी आपण भावाला राखी बांधू नये. शक्यतो एकतर सकाळी बांधावी, नाहीतर एकतर संध्याकाळी बांधावी बघा राखी. आणि भर दुपारी आपण राखी बांधू नये. अगदीच जमत नसेल किंवा वेळ नसेल तर या काळात तुम्ही बांधू शकता, पण शक्यतो ही वेळ टाळा. सर्वात श्रेष्ठ असा वेळ आहे तो सकाळी बघा 5:57 सुरू होतोय तो सकाळी. तो सकाळी 9:48 आहे, हा शुभ वेळ आहे बघा. आणि बघा आपण राहू काळात कोणतीही गोष्ट करायची नसते बघा. राहू काळात केलेली कोणतीही म्हणजे काम हे शुभ नसतं. त्यामुळे राहू काळात कोणतीही आपण शुभ काम केले जात नाही. त्यामुळे राखी बांधताना आपण हा राहू काळ टाळला पाहिजे. आणि राहू काळ कोणता आहे तर सकाळी 10:46 सुरू होतोय बघा राहू काळ. आणि तो दुपारी 12:22 राहू काळ आहे. या काळात आपण भावाला कधीही राखी बांधू नका किंवा कुठलंही शुभकाम करू नका. आणि राहू काळात केलेले काम कधीही चांगले नसते. त्याच्यामुळं हा राहू काळ आपल्याला हे करायचं, या राहू काळात कोणतेही काम करायचं नाही किंवा रक्षाबंधनाचं आपल्याला हे करायचं नाही. आता बाकीचा पुढचा मुहूर्त बघूया आपण, रात्रीचा कुठला आहे शुभ मुहूर्त. बघा, संध्याकाळी 6:49 सुरू होते बघा शुभ वेळ. ते रात्री 8:22 आहे बघा ही वेळ. त्यामुळे या वेळेत तुम्ही भावाला राखी बांधू शकता. हा देशभरात खूप उत्साहात हा सण साजरा केला जातो बघा. भावाकडून अशी जय्यत तयारी केली जाते बघा बहिणीसाठी, आणि बहिणीकडून सुद्धा एकदम अशी छान अशी तयारी केली जाते की भाऊ येणार म्हणून. याच्यामुळे एकमेकांच्या भावना व्यक्त करण्याचा किंवा एकमेकाच्या मायेचा सण असतो बघा हा. आणि आता औक्षण कसे करावे आणि औक्षणाच्या ताटात कोणत्या वस्तू ठेवाव्या ते बघायचं आहे आपल्याला. आणि पहिली राखी कोणाला बांधावी, चला तर मग बघूया.
छान असं आपल्याला आरतीचं ताट घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये 2 आरत्या घ्यायच्या आहेत, पान सुपारीचा विडा घ्यायचा आहे आणि राख्या ठेवायच्या आहेत. एका वाटीमध्ये आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत आणि कुंकू पण कुंकाची वाटी ठेवायची आहे आणि आपल्याला राख्या ठेवायच्या त्याने एखादी अशी गोड वस्तू ठेवायची आहे बघा. असे औक्षणाचं ताट असावं. आणि आपल्याला म्हणजे राखी बांधल्यानंतर ओवाळतो ना, त्या दिवशी आपल्याला औक्षण करण्यासाठी एक सुपारी पण लागते आणि सोनं पण लागतं असं फिरवायला, ते पण असावं आपल्याजवळ. आता बघा औक्षण कसे करावे, त्याआधी आपल्याला पहिली राखी आपल्याला कोणाला बांधावी. तर आपण सगळ्यात आधी लवकर उठायचं आहे बघा. लवकर उठून आपल्याला घरातली देवपूजा करायची आहे आणि देवपूजा करून आपल्याला स्वच्छ असं छान असं देवपूजा प्रसन्न वातावरण करायचं आहे. देवपूजा करायची आहे, तेलाचा दिवा तुपाचा दिवा लावायचा आहे, धूप आरती फुलं ते सर्व काही वाहून घ्यायचं आहे. तर बघा आपल्या पहिल्यांदा राखी आपल्याला श्री गणेशापासून आपल्याला सुरुवात करायची आहे. ज्या कामाला म्हणजे ज्यांच्यापासून आपल्याला सगळ्या गोष्टीला सुरुवात होते ना, त्या गोष्टीपासून आपल्याला सुरुवात करायची आहे. श्री गणेशाला सुरुवात करायची आहे. पहिल्यांदा राखी आपण श्री गणेशाला बांधायची आहे बघा. आणि दुसरी राखी श्री गणेशा म्हणजे आपल्याला प्रत्येक कार्याचा प्रथम करता किंवा शुभ करता आपले गणपती आहेत, त्याच्यामुळं गणपतीला राखी बांधायची आहे बघा. पहिली राखी गणपतीला बांधायची आहे. आता दुसरी राखी बघा आपल्या स्वामींना बांधायची आहे बघा. स्वामी आपले सखा बंधू माता पिता सर्व काही आहेत बघा आणि सर्व काही नाती आपण त्यांच्यात बघत असतो बघा. माता पिता बंधू बहीण सर्व काही नाती आपण स्वामीमध्ये बघतो ना, त्याच्यामुळं दुसरी राखी आपल्याला स्वामींना बांधायची आहे बघा. आणि आपल्याला आणि तिसरी राखी आपल्याला बाळकृष्ण असतो ना, बाळकृष्णाला बांधायची आहे बघा तिसरी राखी. तर राखी बांधताना प्रथम आपल्याला बघा चांगला म्हणजे देवांना कुंकू लावायचं आहे, त्याच्यावर अक्षदा लावायचे आहेत. नंतर आपल्याला उजव्या हातावर आपल्याला राखी बांधायची आहे. नंतर आपल्याला गोड पदार्थ आपल्या घरात कुठली मिठाई किंवा आपण घरी बनवलेला पदार्थ नैवेद्य म्हणून दाखवायचा आहे. स्वामींना पण तसंच करायचं आहे, कुंकू लावायचं आहे, अक्षदा लावायच्या आहेत आणि आपल्याला उजव्या हातावर राखी बांधायची आहे. कृष्णाला पण तसंच करायचं आहे आणि मनोभावे प्रार्थना करायची आहे की मला या जीवनात तुम्ही स्वामींना प्रार्थना करायची, या जीवनात तुम्ही माझे सर्व काही आहात. माता पिता बंधू सखा सर्व काही आहात. सर्व काही नाती मी तुमच्यात बघत आहे. त्याच्यामुळं मला आयुष्यात कधीही एकटं सोडू नका. कितीही संकट आले तरी माझ्या पाठीशी सदैव राहा. माझं रक्षण करा आणि आयुष्यात येणाऱ्या संकटांना पार करण्याची माझ्यामध्ये शक्ती द्या स्वामी, असं म्हणायचं आहे बघा. आणि औक्षण करायचं आहे. औक्षण करून आपण पाया पडायचं आहे. आता नंतर ना बघा आता नंतर हे झाल्यानंतर आपण भावाला आपण म्हणजे राखी बांधू शकतो बघा. आता राखी बांधताना बघा पहिल्यांदा आपल्याला औक्षण कसे करावे. पहिल्यांदा आता छान अशा शुभ मुहूर्तावर आपल्याला भावाला राखी बांधायची आहे आणि राखी बांधताना आपण एक छान असा पाट ठेवायचा आहे. पाटाभोवती आपल्याला रांगोळी काढायची आहे. ताटामध्ये आपल्याला छान वस्तू ठेवायच्या आहेत. नंतर आपल्याला भावाला बसवायचं आहे आणि नंतर कुंकू लावायचं आहे. कुंकू लावल्यानंतर अक्षदा लावायच्या आहेत. अक्षदा लावल्यानंतर उजव्या हातावर आपल्याला छान अशी राखी बांधायची आहे. राखी बांधल्यानंतर आपण ओवाळायचं आहे. आधी आपल्याला सुपारीने ओवाळू शकता, नंतर ते सोन्याच्या अंगठीने असं ओवाळतेत बघा, तसं करू शकता. आणि नंतर आपण आहे ना गोड पदार्थ द्यायचा आहे. आता भाऊ आपल्यासाठी काहीतरी आणत असतो, त्याच्यासाठी बघा आपण पण काहीतरी भावाला देणं लागतं. एक वर्षाचा छान असा सण असतो बघा. भावाने आपल्याला देणं हे द्यावंच लागतं, पण आपण पण आपल्या भावाला काहीतरी घ्यावं असं म्हणजे वाटतं बघा. आणि त्याच्यामुळं तुम्ही बघा राखी बांधताना एक छानशी अशी छोटीशी भावाला भेट देऊ शकता बघा. भाऊ तर देणारच आहे तुम्हाला,
त्याच्याबद्दल काही वादच नाही. पण तुम्ही पण तुमच्या हातून काहीतरी भावासाठी घ्यावं बघा. तुम्ही आता आजकाल बघा ड्रेस म्हणा, काहीतरी गिफ्ट म्हणा, काहीतरी घेऊ शकता ना. आता भाऊ आपल्या घरी आल्यानंतर काहीतरी आपण घ्यावं असं वाटतच असतं प्रत्येक स्त्रियांना. तर तुम्ही किंवा भावाच्या घरी जाताना तुम्ही घेऊन जाऊ शकता. भावाला ड्रेस घ्या किंवा कोणतं आवडतं गिफ्ट ते घ्या. तुम्ही तेही घेऊ शकता बघा. अशा प्रकारे आपल्याला रक्षाबंधन साजरं करायचं आहे बघा. आणि